लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. हॉटेलमध्ये थुंकण्यास मनाई केली असता गुंड आणून हल्ला केला. खुलताबाद पोलिसांनी गुंडगिरी करणाऱ्यांची धिंड काढली. खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे हॉटेलमध्ये थुंकू नका म्हटले म्हणून 2 भावावर केला जीवघेणा हल्ला. बाजार सांगवी येथे प्रद्युम्न रामदास पुंड व 28 वर्ष यांचे चहाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर प्रद्युम्न पुंड व त्यांचा भाऊ ऋषिकेश पुंड दोघेही काम करतात. दिनांक 18 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आरोपी अश्विन कारभारी नलावडे व अनिकेत गणेश नलावडे हे दोघे दारू नशेत हॉटेलमध्ये आले व त्यांनी पुंड यांना काळा चहा देण्याची मागणी केली. नलावडे यांनी गुटखा खाल्लेला असल्याने ते हॉटेलमध्ये थुंकू लागले. तेव्हा हॉटेल चालक प्रद्युम्न पुंड यांनी नलावडे यांना सांगितले की हॉटेलमध्ये इतर गिराईक आहेत, तुम्हाला काळा चहा देण्यासाठी वेळ लागेल आणि तुम्ही हॉटेलमध्ये असं थुंकू नका असं बोलल्याने त्यांना राग आला आणि अश्विन नलावडे व अनिकेत नलावडे यांनी पुंडसोबत बाचाबाची व शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी मनोज अंकुश जाधव, आबाराव सुखदेव नलावडे, बबलू शेख, शुभम देवनाथ सराटे यांना बोलावून घेतले. हे सर्वजण एकत्र आल्यानंतर त्यांनी लाकडी दांडा, लोखंडी रॉड याने प्रद्युम्न पुंड व ऋषिकेश पुंड यांच्यावर हल्ला करत डोक्यामध्ये मारून गंभीर दुखापत केली. यापूर्वी सुद्धा अनिकेत नलावडे यांच्यावर कलम 137(2) प्रमाणे या कलमाखाली 2 गुन्हे दाखल आहेत व कलम 118(1) प्रमाणे 1 गुन्हा दाखल आहे. या सर्व बाबींची माहिती घेत नलावडे यांच्या सतत क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्याच्या कृत्याला आळा घालण्यासाठी व बाजार सांगवी गावात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडगिरीला वचक म्हणून खुलताबाद पोलिसांनी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची बाजार सांगवी खुलताबाद येथे धिंड काढली. यामुळे गल्लीतील दादागिरीला चांगलाच वचक बसला आहे, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.